दोंड्याचा महिना सुरू होऊन पार संपत आला तरी अजून तुझ्या सासूरवडून तुला फोन येतोय दोंडे जेवायला. अरे माझ्यासारखं 3-3 जावई जर असतं तर काय झालं असतं मग त्यांचं. आणि 3 वर्षातून एकदाच येतोय ना दोंड्याचा महिना, काय होतंय बोलावलं तर मग. ओ हा तू तर ये लगेच लुबऱ्यापणा करा इथं. गेली लगेच पोराला घेऊन आत. बरी ना आता त्याचं कान. खरं बोललं की खोटं वाटत यांना. बोल ना काय झालं. बघितलं का हो तुम्ही, सासूबाईंचं हे रोजच टचकं टोमणं चालल्यात. मला काय वाटतं माहिती का, आपण दोंडे जेवणाला गेलेलं परवडन. मला माहिती आहे आता माझ्या आईबापांची नाही आहे परिस्थिती करण्यासारखी, पण काय करणार, सासूबाईंच्या प्रश्नांची उत्तरं तरी कशी द्यायची. नको टेन्शन घेऊ, राहिले काही 1-2 दिवस राहिले, थोडे दिवस आई बोलत राहीन, जाईन ती पण विसरून. दोंड्याचा महिना आला तर मला आनंद व्हायच्या ऐवजी मला माझ्या आईवडिलांची काळजीच लागते बघा. आणि तू काय टेन्शन घेते, मी आहे ना तुझ्या पाठीशी. तू नको टेन्शन घेऊ, मी घेतो सगळं सांभाळून. ओले लय आनंद झाला असं आता, उकळ्या फुटत असन पार तिला. चांगलं कान भरून पाठवलं असं तुला इथं. काय आनंद व्हायचा आई, दर 3 वर्षांनी दोंड्याचा महिना येतो, पण प्रत्येक मुलीला या महिन्यात आनंद होईन असं नाही. काही मुलींना नाही ना त्या महिन्याची काळजी सुद्धा वाटते, केव्हा हा महिना निघून जाईल. कारण त्यांना माहिती त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती काय आहे. आणि आपल्याला आहे ना पाहुण्यांचा मानपानावरून नाही बघत, आपल्याला ना आशा लागते काहीतरी. हे चुकीचं आहे आणि तुला पण माहिती आहे काळ तुमच्या काळात होतं वेगळं, पण आता ते शक्य नाही या काळामध्ये. आणि मला तर काय वाटतं माहिती आहे, या परंपरा रूढी ना बदलायला पाहिजे. आता उलट त्यांना आपण जेवाय बोलवायला पाहिजे, त्यांना मानपान करायला पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला एवढी सोन्यासारखी मुलगी दिली. तेवढंच करायचं राहिले आता. जा बोलव सगळं गाव जेवाय घाली ते मी इथं. जाऊ दे, तुला समजायचंच नाही.